संपर्क झालेला नाही, पण बाबू शेठमार्फत काही चर्चा झालेल्या असतील. बहिष्कार मिटला असं कळालं नाही, आमचा बहिष्कार चालू आहे. बहिष्कार मिटला नाही, मिटलेला नाही. आमचा बहिष्कार चालू आहे. आमची अट अशी आहे की आता जे सत्ताधारी आहेत त्याच्यामध्ये अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्याशी तुमच्या समवेत जर आमची चर्चा घडून आली याच्यापैकी तर त्याबाबत आम्ही बहिष्कार मागे घ्यायचा काय आमची कोर कमिटी ठरवेल. म्हणजे आज बहिष्कार मिटला असं तुमच्या कानावर कुठून आले मला माहीत नाही. मी बातम्या पाहिल्या, हां, आपले पठारावरचेच काही लोक गेले होते, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेला भेटले आणि त्यांनी असं जाहीर केलं की बहिष्कार मिटला, खासदारने आम्हाला शब्द दिला आहे आणि त्याच्यामुळे आमचं चालतं आनंद. आमदार साहेब असेल तर आनंद आहे, ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांच्याहून करून असं एवढं मला काही म्हणलं. आमदार साहेब आमच्यापर्यंत विषय अजून आलेला नाही आणि बहिष्कार गावच्या बैठकीत ठरलेला होता. तशी गावची बैठक घेऊन बहिष्कार मागं घेतला असं आम्हाला कोण गेले असतील त्या प्रतिनिधीने आम्हाला सांगितलेलं नाही. आमचा बहिष्कार हा कायम आहे, कारण गेले 7-8 महिने वर्षभर आम्ही त्याच्यासाठी झगडतोय. आणि असं म्हणजे एखादून जाऊन तुमच्या कानावर काही आलं असेल बहिष्कार मिटल्याचं तर हे साफ खोटं आहे. जर मिटला असेल बहिष्कार, जे गेले असतील आमचे प्रतिनिधी याच्यामध्ये, हां, तर बाबा शिंदे आहेत, त्यांनी सांगावं. आज आपले खासदारांनी अमोल कोल्हेंनी मीटिंग आयोजित केली होती पाणी संघटनेची, तर सगळ्यांनी जाऊन त्यांना भेटायचं असं ठरलं होतं. पण त्याच्यातून जे पाणी संघटनेचे जे मेन कार्यकारी आहेत त्याच्यातलं कोणीही आलं नाही. त्याच्यापैकी मी आणि बाबाजी शिंदे आणि बाकीचे ग्रामस्थ होतो. तर तिथं गेल्यावर ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली. मिटिंग झाल्यावर त्यांनी सांगितलं हा पाण्याचा प्रश्न आहे, हा बऱ्याच दिवसाचा तुमचा प्रलंबित प्रश्न आहे, हा आपण मार्ग लावू, पण आता लगेच काही ते होणार नाही. तेव्हा तुम्ही हा मतदानाचा तुमचा अधिकार आहे, हा गमवू नका. लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, हा तुम्ही अधिकार घेतला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. असं आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, बुवा आम्ही मतदान करू, बहिष्कार मागं घेऊ, हा एवढाच विषय झाला. हा हा म्हटले असे आमची जी कृती आहे मला काय म्हणायचं, व्हॉट्सअपला कुठला मेसेज नव्हता टाकला ना. मेसेज तुम्ही टाकलाच नाही का आम्ही जाणार आहे, कोणालाच नाही सांगितलं. कोर कमिटीला कोणालाच माहिती नाही झाली. आता इलेक्शन आहे, त्याचे पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहे, असू दे ना, माझं काय म्हणणं आहे ना. पण आपल्या पत्राचं एक ठेवलं आणि असं जर होत असेल पण आमच्या पक्षाचे लोक प्रचार करतो ना, चुकीचं आहे. काल आल्याची मिटिंग झाली, तालुक्यात सगळी बातमी गेली. तालुक्यात ती बातमी गेल्यानंतर तालुक्यातून ही आण्याची बातमी जवळ बातमीवर कोणी त्याचा सगळा पिरियड घेत नव्हतं. आणि हे मोठं गाव आहे, आमच्या नळवण्याचा झाला, शिंदेवाडीची मिटिंग झाली, कोणी आपल्याला फोन नाही केली, हे लक्षात घ्या. पण ज्या वेळेला आण्याची मिटिंग झाली त्यावेळेला तालुक्यातून सगळ्यांची फोन यायला लागली. आणि आता कुणी ते आयोजित केलं, कोणी खासदाराला बोलवलं, पत्रकाराचा समन्वय साधायचं, कोणी काम केलं त्याच्याशी काय घेणं नाही. त्यांनी सांगितलं की खासदार तिथं एवढं तुमचं मिटिंगा सोडून, प्रचार दौरा सोडून ते तुमच्याशी भेटू इच्छितात, तुम्ही सगळे मंडळी इथे या. इथे यानंतर म्हणलं बघ तिकडे काही लोक येणार नाही, मीच सांगितलं स्पष्ट, तुम्ही इकडे आलं पाहिजे. म्हणजे म्हणजे मला तुम्ही समजून घ्या, हां वेळ नाही. तर त्याच्यानंतर फोन केला, वैभवला फोन केला, तर तुमच्या लोकांना तुम्ही सांगा आणण्यातले. शिंदेवाडी तुम्ही फोन केला, तर तुम्ही तुमच्या लोकांना सांगा, मी जे केलं ते सांगतोय. आणि नावामधल्या दोघांनाही मी सांगितलं, बाळासाहेब आणि गणेश दोन त्यांना मी सांगितलं. इथल्या लोकांनी या लोकांना कोणाला सांगितलं मला माहीत नाही. सकाळी मी आणण्यात आलो, आपलं जायचा निर्णय झाला आहे म्हणलं कोण कोण येते. सकाळी अध्यक्ष साहेब तुम्हाला केला फोन वाटते, यांनाही फोन झाला. म्हणजे आता कोण सगळ्यांना केलं काय मला माहीत नाही, आता कोण जाणार आहे हे मला माहीत नाही. त्या गाडीमध्ये आम्ही स्थानिक मंडळी गेलो, ते तिथून आल्यानंतर चर्चा झाली, बाळासाहेब तांगट होते, सगळे होते. त्यांनी सांगितलं, त्यांनाही माहीत नव्हती स्थिती काय, मी सरळ सांगतो. आम्हीच तिथे सांगितली सगळी, काय काय केले, अतुल शेट्टी काय काय केले. आम्ही कोकणीवरती तिथं आंदोलन केल्यानंतर सगळी मंडळी त्या ठिकाणी आली. माझ्या बाईटमध्ये हे सुद्धा आहे, अतुल शेट्टी तिथं आली, आशाताई आल्या, सगळीच मंडळी आली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली.
आणि अतुल शेट्टी त्यावेळेला आम्हाला चंद्रकांत दादाबरोबर मिटिंग करून आणली. ही आहे का नाही बातमी? चंद्रकांत दादाबरोबर मिटिंग करून आणली. तिथं चंद्रकांत दादांनी त्यांना ते सांगितलं की इथं पहिलं पाणी कसं येणं हे महत्त्वाचं नाही, पाण्यामध्ये आमचा समावेश होणं महत्त्वाचं आहे. जी सुप्रीमा होणार आहे त्याच्यात समावेश होणं महत्त्वाचं आहे. मी एक वाक्य सांगतो, सुप्रीमामध्ये आमचा समावेश होणं महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ज्या वेळेला पाणी मागायला जाऊ त्यावेळेला आम्हाला हे सांगितलं की तुमच्यासाठी अन्नच नाही शिजवून तुम्हाला द्यायचं कुठून. हेच वाक्य आहेत माझी, तुम्हाला जर अन्नच नाही तर द्यायचं कुठून. तेव्हा पहिलं आम्हाला पाणी आरक्षित करा, मग बाकीचा प्रश्न पुढचा आहे का पाणी द्यायचं कुठून आणायचं, कसं आणायचं, निधी कुठून आणायचं, हा प्रश्न नंतरचा आहे. हे सारं त्यांना समजून सांगितलं तर त्यांनी ते लोकशाहीचा अधिकार आहे वगैरे, मतदानावर बहिष्कार टाकू नका वगैरे त्यांनी सांत्वन करायचं ते काम सगळे लोक करतात त्यांच्या पद्धतीने ते केलं. हां, मग सांत्वन केल्यानंतर त्याने सांगितलं मग तुमची काय भूमिका राहील. म्हणजे भूमिका आम्ही गावात जाऊन तुम्ही जे बोललात ते सांगायचा प्रयत्न करू. कुणी म्हणलं नाही बहिष्कार उठवलाय. नाही मी ऐकलेलं काय म्हणले बहिष्कार उठवला नाही. आम्ही तुतारीचं काम करणार नाही हो साहेब, एक अजून एक बाईट आहे. माझ्याकडे मी ऐकली नाही साहेब ऐका ना, ऐका. पठार भागाच्या विरोधात जायचं असलं तर आमचं काही म्हणणं आहे. आम्ही इथंच थांबतो, तुम्ही मतदान करा, काय आम्हाला घेणं देणं नाही त्याच्याशी. सर्वांचं पूर्ण होऊ द्या. बाईट अजून आहे ना, ती पुढे गेली नाही. मला वार्ताहरांनी जेव्हा प्रश्न विचारला, आता साहेबांनी तुमचं बहिष्कार उठवला समजा, तुमच्या बाजूने जर राहतो हे म्हटलेत, मग तिथं मतदानाचं कसं होईल. मी त्याच्यावर माझी वाक्य बघा, मी चुकून बोललेलो नाही. जर आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष आहे, शिवसेना हे 2 प्रमुख पक्ष आहेत आणि यांनी महाविकास आघाडी एकत्र आलेली याने जर व्यवस्थित काम केलं 80% मतदान होऊ शकतं. मीटिंग पाण्याची होती ना, इलेक्शनची होती. हो, प्रश्न विचारला वार्ताहरांनी. आता हे मतदान मागायला आलेलंच नाही. हे फक्त तुमचा लोकप्रतिनिधी तुमची मागणी काय अपेक्षा ती मला सांग. नाही पूर्ण झाली माया मागणं नाही झाली तरी चालू, पण मी प्रयत्न करणार. मी मतदान मागणार नाही. साहेब चोरली मात करण्यापेक्षा आता मी मध्य मार्गावर नाही का ठीक आहे, पण तुमच्या मताशी बस जरा मी चर्चा करतो त्याच्यावर जरा ऐका ना, कोर कमिटीवर चर्चा तुम्हाला मेसेज टाकायचं सुद्धा काम कोणी घेतलं होतं, टाकायची गरज नव्हती. पहिली गोष्ट मी गेले होते ना, नाही मी सर्विसर बोलतो, चर्चा वाढवायची नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.